सांग ना देवी माझ्या भावाला ग भावाला सुखी हाय मी माझ्या गावाला सासरा माझा बापा परी सासू माझी हाय खरी सांग ना देवी माझ्या भावाला ग भावाला सुखी हाय मी माझ्या गावाला. चला आता इड सुमन आई दिसते काय काय करते काय पाहतो बा. काकांना जा सुटलाय वाटोळा 4 थेंब आले त्या ठेवला गाणा घालून सगळा. आई काय करते? अरे ये मूग वाळत घातले बाबा. एवढं माथ्यावर फुटलं जा ठेवला गाणा करून सगळा. ते बाई नुसते डवळे बरफ झाले त्याला कलर नाही काय नाही. आई ते वाळवा टाईप येतं पाऊस इतक्यात पाऊस होतो. हा ना वाळून द्यायना ना सगळी मुस्कान झाली शेंग शेंग खुडून काय उपयोग आहे. आता ये म्हणले येडेवाकडे कुटून काटून आणि वाळत घालून द्यावा. या बाय 5 मिनिटं घातले लगेच आलं ते ठेवले मध्ये. किती झाले रे आई मूग? काय नाही झाले बाबा 4-5 पायल्या झाले. एवढ्या मुगाला किती 2.5 किलो बी होतं. 4-5च पाहिल्या. 4-5च पायले. ते कुठं घातले रे येड घातले होते नेले वाटतं तिकडे. ते तर नुसते सडेले उरायला घाला. हा का? अरे मग आवरेच नाही दिलं बा. हा ना आवरेच नाही दाट पेरून ठेवला पावसानं भिजून गेलं. ते बी टायमिंग पाऊसही नाही झाला आई. ते पावसाचं मरू दे पण ते भिजून गेलं ना. तू कुठे गेलता इकडं? कुठ नाही चाललो तिकडून आलो मग घराकून. आता चाललो या इकडे खाल्ल्या इरी वय ना ती थोडी मोटेरीची केबल तुटेली मग ती तेवढी जॉईंट करून देतो ना जाऊन. मग तू एकटा करीतो एखाद्याला न्यायचं ना. नाही आहे ना तिकडे शेजारचे पोरं राहते ना. आहे का? बरं चल जाऊ का? हा ये ते गोळा करून घेते थेंब या वस्तू. ते साडू तर इथं बसले घरात उघडे काय बाय माणसाचं काम करून राहिले. जाऊन तरी पाहतो. काय साडू? राम राम. राम राम. काय करू राहिले? बसा ना बसा. काय नाही ये ना पाऊस आला होता. हा ते थोडे ओल्ले झालते ना. धन आहे गावठी. हा हा वाचले बरे बरं का. गावठी ना. मग ते पाऊस आले होते थोडे हलवून दिले त्याच्यातली घाण काढली. हा काय ये ना केलं? तुम्ही एकटेच काय घरी? हा आज एकटेच आहे ना. मेवण्या बाई दिसत नाही इथं. तिकडे गेल्या कांदे लावाय. कांदे लावायला जायला का? सांडेलीची टोळी राहते त्यांची हा हा तिकडे जायले. काय आज काय नाही पाहत्या त्याला आलो काय झालं? तुमची मेवणी आली का इकडं? इकडं हा म्हणजे काय कुठं गेली का? नाही अर्चना आली का इकडं? नाही नाही आली? नाही नाही. का बरं काही झालं का तुमचं आणि तिचं? नाही झालं नाही. मला वाटलं आली का इकडं असं. नाही नाही हो ते आले असते तर मग तुम्हाला कळालं नसतं. हा नाही तेच ना. का साडू बोला. इकडे काय काम काढलं? अहो ते श्रीपत कांदे नाही का? हा वाजलं. हा त्यांची फ्लावरचं वावर आहे. हा मग ते घ्यायचंय जरा आपल्याला. हा फुलवर घेता का? हा फ्लावर. ते पाहायला आले बा. हा तो धंदा चालू केला ना आता भाजीपाल्याचा. हा का? हा म्हणजे फुलवर कोबी हा आणि आपलं कांदा पातन ते सगळं. सगळंच कोणतं असो ऊस असो द्राक्ष असो जे सीजनला असेल ते घ्यायचं. आहे मग मला आधी तुम्ही कळवायचं इड लई ना भाजीपाल्या होते मांग. नाही आत्ताच चालू केलं ना मी 8 दिवस झाले. बरं मी सांगेल तुम्हाला. हा बरं चला येऊ का मग? या ना चहा घेऊन. नाही आता आलो असतो तुमच्याकडं बसलो असतो थोडा वेळ. हा म्हणलं चहा पाणी काही. हा पण आता मागं ते माणसं आहे. हा पण त्यांना कामाला देतो ना लावून. हा मग ते तोडणारे बांधणारे. वेळ भेटला देतो परत लागलं असतं. हा या ना मग भेटला तर या. भेटला देतो नाही तर मग जावं लागलं तसंच मला. चालेल पा तुमच्या याच्यावर. मार्केटला गाडी न्यावं लागते हा परत. मग येऊ का मग साडू? हो या ते साडू आज आले इतक्यात आले 2 गोष्ट बोलले. कोबी का फुलवर का गेले वाटतं. ते म्हण अर्चना इकडे येईल का? नाही काय झालं पण नक्की मग नाही बा विचारलंय. पण आता कसा तपास लागायचा? पाहू चला येणारे पुन्हा ते म्हणले तसे ते जर आवाजल्यावर येतो मग आल्यावर पाहू खुल्लंसं काढून काहीतरी. चल ये देतो ठेवून आता तिकडे वाळू दे थोडस. देवा
चांगल्या दाजीला म्हटले होते गावात एखादं घर पा, पण हे काही सुधारायचे नाही. तर राहत एवढ्या कोपऱ्याला ना बाबो, 2 वावरं पार केले, आले म्हणा जवळ. चांगले एखादं घरात गावात घर पाहायचं ना, ते दिलं सोडून एवढ्या खोंदारात राहते. बाई यायला मुळे झालंय. एक जण सांगितलं पपईचं चिक लाव म्हणून, इकडून तिकडून सापडली पपई. ती एवढी गंज लांब आहे, कोण चढण वरती, काय करावा. काय हो, काय बघू राहिल त्या पपईला? पपई तोडायची ग, कच्च्याची त्या कच्चीच लागते ना. हा का, मग पिकू द्या ना, कच्ची काल खाते? अगं खायला नाही लागत, मग औषधाला लागती. औषधाला? हा, मानावऱ्याचा मुळव्याध उठलाय ना, हा हा. त्याला लावायची. बाई ग, बरं बरं तोडा, मग येते मी. तू कोण ग बाई? अहो ते पिनू तुंगार नाही का, हा हा, त्यांची मी एकुलती एक मेवणी. लय दिवसांनी आली मग. हा, लग्न झालं ना माझं आता. कधी ग बाई? आता त्याला 6-1 महिने झाले. हा का, हम्म. त्याच्या शांताबाईच्या लग्नात पाहिलं, त्याच्यावर तुला आताच पाहिले मी. हा, तेव्हा लहान होती मी, हा, आता मोठी झाले. म्हणून ओळखू नाही आली मला ती. पण तुम्ही कोण? त्यांच्याच घराची पाठी मागे राहते ना मी. हा का, माझ्या नाही ओळखीच्या बरं का. मग बरं तुम्ही तोडा पपई, येते मी. काय जाती कुठे, थांब ना. काय हो नाही, एक काम कर ना. तुमचं सांगा ना. अगं तू वजनाला हलकी आहे, तेवढं चढून एक पपई तरी तोडून दे मला. या बाया, ती पपई भाऊ वाजनाने खाली येईल? नाही ना, तू हलकी, मी चढले तर मग खाली येईन पपई. नाही नाही, त्या पपईला का वजन राहतं का? अगं फोपशी राहते पपई. म्हणूनच म्हणते पा हालत ती. एक काम करा, मी चढले ना त्या पपईवरती उलट पडून जाईन. तुम्ही चढले तर नाही पडणार. असं आहे का? हा, तुम्ही चढा, जाते मी. नाही तोडायचं, सांगून दे ना. किती नखरे करते बाई. म्हणले चांगली हलकी फुलकी चढशील वर. आता काय करू, आता येतं कुणी नाही आहे. हं? आकडे आणूनच तोडून घेते. चाल बा, बसू आता इडं गडी बा. आय आय आय, काय काम करू करू थकवायला येतोय. बसलोय कामावर, कुठं चित लागा ना, आणि ये हाताना करून खायचं म्हणलं होतं अजून जटी. त्याच्यापेक्षा आहे ना थोडंसं आता सकाळी नाश्ता करेल होता, आता तेवढ्या नाश्त्यावर बरं आहे. पाणी पिलो बरं वाटलं. काय दाजी एकटेच बडबड करून राहिले? मेवण्या बाई, इकडे कोणी का तुम्ही? इकडं यावं नाही का? नाही, या ना, या, बसा बसा बसा. आले ना ते म्हणते इकडं कुठं, म्हणून म्हटलं. नाही नाही, आले बरं झाले. बर का, साडू इतक्यात येऊन गेले. हा हा, इतक्यात 5-10 मिनिटं झाली. खरं का काय? हा ना, तुम्ही काय सांगितलं नाही मी आले होते? मी नाही बा, काहीच नाही सांगितलं. कारण मी आताच आले. नाही ना, त्यांनी फक्त मला एवढं विचारलं, तुमची मेवणी इकडे येईल का म्हणून. काय झालंय का तुमचं? काही नाही होत ते सांगा. अहो, तुमचं दोघांचं काही व्हायले का? ते कधी नाही ते रोजच होतं. हा, ते तुमच्या घरात रोज बांध नाही बनवता बायकोंचं चालूच राहत. काय मला म्हणे या इकडं कुठं फुलवर घेतली आणि ती पोरं कामाला लावून देतो म्हणलं चहा तर घ्या म्हणे. नको नको, सगळ्या खोट्या बात आहे त्यांच्या. कायच्या फुलवर ना फलवर आली. नाही इकडे तिकडे हिंडत आहे नुसतं. या घरचे नाही मा पक्क नशक फोडून ठेवलं. म्हणजे चांगलं भांडणं होईल दिसते हो तुमची. सांगते नाही तुम्ही मेवण्या बाई, सांगत जा. सांगितलं तर पांगत दाजी. आता हे जर मनात ठेवलं तर मग हा परपंच तुमचा चालल कसा? त्याच्यामुळेच मी तुमच्या आले. आता मी काय जातच नाही 2-1 महिने. काय म्हणले आजचे? 2-1 महिने काही जातच नाही. 2-1 महिने? हा. बाबू, का बरं कटाळा आला का लगेच? अरे लगेच कटाळा नाही आला. अगं तो माग परपंच आहे, मला कुठं कटाळा येणार आहे? जाऊ दे, जाते मी. लागले कुचक्यात बोलायला. नका जाऊ, रा काय घाबरू नका. एक तुम्हीच जे मला समजून घ्या, म्हणून येते मी लाड. आई वडिलांना का नाही जायचं मला आता? नाही जायचं मला. माझ्याकडच राहते का? हा, मग नाही कुठे गेली? काही गेली 4 दामला. हा, 15 दिवस झाले. काय बात करते? हा, तिचा तर फोन नाही का, टोन नाही, काहीच नाही. तिच्या फोनचे ना डिस्प्ले जायला होता, तिनं नेलाय नाही. सांग आहे तिच्या शेजार बाया आहे ना शेजारचे.
बरोबर आहे तुमच्या का बरं आहे तुम्ही आल्यापासून तिला ना पर तुमचं करून सोडले. अहो जाऊ द्या, 15 दिवस झाले तशी गेली, अजून 15 दिवसानं येईल. मग तुमची सोय काय प्यायची? हे काय असंच करीत होतो काय प्यायला, आता बरं झाले तुम्ही आल्या. हा म्हणजे बरोबर आहे. आता अहो नशीब चांगलं आहे मा. तुमचं का वाईट होतं? नाही वाईट तर नाही आहे, पण अजून 15 दिवसानं ती येणार आहे तर आहे तुम्ही. आता तुम्हाला हा. काय आता 2-3 महिने जायचंच नाही. हा मला जायचंच नाही. तुम्हाला काय अडचण नाही ना माझी? उलट माई भूक भागली. हा आणि मग म्हणजे तुम्ही आता जेवण खावण करायला देणारच ना. हा मग ताट बीट वाढून नाही देणार. जेवणात ताट दे ना वाढून तुम्हाला. मग तेवढ्यात आमचं भागलं हा ते म्हणतो मी. आणि त्यांना सांगू बिंगू नका मी तुमच्याकडे आले म्हणून. का बरं बा, काही गरज नाही. तुमचं काहीतरी झालंय अर्चना, तसं तू सांगणार नाही. हा म्हणूनच सांगू राहिले. आणि माझ्या मम्मी पप्पा नाही सांगू नका. त्यांनाही नाही नाही सांगायचं. फोन बी नाही करायचा. करायचंच नाही. डायरेक्ट सांगायचं आम्हाला माहीतच नाही. हा सांगाल मला काय. हा हो दे त्यांची बी हाऊ जराशी त्यांची बी झिरली पाहिजे. नाही पण मग तुमचं काही झालंय काय. हा लय काही झाले आमचे लय मोठे भांडणं झाले. म्हणजे तुला आई बापा काही जायचं नाही, नाही तुया घरी जायचं नाही, मग तुला राहायला कुठं आवडत. ताईक हा म्हणजे आमच्याच घरी बा. हा तुम्हीच ते ना तुम्ही दोघंच आहे. तुमच्या दोघांशी हाय कोण मला समजून घ्यायला. आता जाऊ दे, बरं झाली तू आली. माई खाय प्यायची आबळच होती. आता ती 15 दिवसाने येणार आहे तर मग राहू आपण. हा मी ताईच्या रूम मध्ये राहीन ना. हा राय तिच्या खोलीत राय बाई. चालेल काय अडचण नाही. काय हाय का करेल मला लय भूक लागली. काय ना मसाली भात होता पाय बा. आहे का बर. भूकही लागली का तुला. का दाजी हा? तुम्ही गॅस खाण पेले काय? ए मी तुला कधी पेताना वाटलं का मेवण्या बाई. मग हे काय? ये ना काय झालं, एक जोडीदार आलता. तुमचं काय करत दिसत नाही मला. ताईला सांगावं लागल. ए नाही का मी नाही पेत. मला कधी तो पाहिलं का पेतानी. जोडीदार आहे ना त्या तिथं त्या बाय फवारायला आलाय. जाऊ द्या मरू द्या तुमचं काय असू द्या. मला लय भूक लागली. मग वाई ना जेवून घे. हाय का नको मी मा हातानेच करते मग काहीतरी. बर कर हा कर जाय. बरं झाल्या मेवण्या बाई आल्या, ऐकू गेली. आता बायको काय 15 दिवस येणार नाही. बरी झाली माई सोय झाली, काही टेन्शनच नाही राहिलं. चल जातो मी घरात, तिला टाइमपास थोडा.